or compound. Then we will see the common name, and then IUPAC names. सिंपल एक्झाम्पल पासून आपण सुरुवात करू. दॅट इज CS3Cl. While naming IUPAC, in case of halogen residues, it should be considered as the derivative of halogen, or in case of alkyl halides, it is considered as the derivative of alkane. अल्केन पासून तो बनवलेला आहे, म्हणजे पॅरेंट कंपाऊंड कोणता आहे त्याचा अल्केन. त्यानुसार त्याचं नाव कसं असणार तर हॅलो अल्केन. जर अल्किल याच्यापासून जर असेल तसं आपण बघितलं की हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन, याच पद्धतीने त्याचे IUPAC मध्ये नॉमेनक्लेचर असणार. पण कॉमन सिस्टीममध्ये मात्र त्याला अल्किल हॅलाइड असं कन्सिडर करून नाव दिलेलं असतं. जसं की आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, इथं पॅरेंट अल्केन होतात मिथेन, त्याच्यामधला एक हायड्रोजनला रिप्लेस करून आपण क्लोरीन त्या रिप्लेस केलं आहे. आता त्याचं कॉमन सिस्टीम मधलं नॉमेनक्लेचर काय असणार, मिथेन पासून तयार झालेलं आहे, सो मिथिल क्लोराइड. इट्स कॉमन नेम इज मिथिल क्लोराइड. IUPAC सिस्टीम मध्ये हॅलो अल्केन या फॉर्मॅटमध्ये त्याचं नाव द्यायचं आहे. म्हणजेच इथं हायड्रोजन कोणता आहे क्लोरीन, सो प्रेफिक्स विल बी क्लोरो. आणि पॅरेंट कोणता आहे तिथं मिथेन, सो एंडिंग विल बी मिथेन. क्लोरो मिथेन इज इट्स IUPAC नेम. क्लोरो मिथेन. नाउ second example, you can see here, this is the chain of carbon in which bromine is attached to second carbon. कॉमन सिस्टीम मध्ये ह्या कंपाऊंडला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज आयसोप्रोपिल ब्रोमाइड. सेकंड कार्बनला इथं ब्रोमिन ग्रुप अटॅच आहेत, त्याला म्हटलं जातं आयसोप्रोपिल ब्रोमाइड. अँड इन केस ऑफ IUPAC सिस्टीम, आता IUPAC सिस्टीम मध्ये याला काय कन्सिडर करायचं आहे, अल्केन. अल्केन कोणता होता 1 2 3, दॅट इज दी प्रोपेन. प्रोपेन मध्ये IUPAC सिस्टीम मध्ये आपल्याला त्याचा नंबरिंग करावं लागते. दॅट मीन्स 1 2 3. So it is the 2-bromopropane. सेकंड पोझिशनला ब्रोमिन अटॅच होतात आणि हा पॅरेंट अल्केन त्याचा प्रोपेन आहे, सो इट्स IUPAC नेम इज 2-bromopropane. नाउ थर्ड टाइप बघा, याच्यामध्ये आता तिसऱ्या टाइपमध्ये तुम्ही एक ट्राय करून बघा काय असणार. CS3C, CS3, CS3, Cl. This carbon is the tertiary type of carbon. याला तीन मिथाइल ग्रुप किंवा 3 कार्बन अटॅच आहे त्याला, ह्या कार्बनला, सो इट इज दी टर्शरी. असं जर असेल तर त्याच्या कॉमन सिस्टीम मध्ये त्याला टर्शरी आणि 4 असल्यामुळे ब्युटिल, टर्शरी ब्युटिल क्लोराइड हे त्याचा कॉमन सिस्टीम मध्ये नाव असणार. इन शॉर्ट इट इज कॉल्ड एज टर्ट ब्युटिल क्लोराइड. इथला IUPAC सिस्टीम खूप महत्वाचं आहे बघा. IUPAC सिस्टीम मध्ये आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करत असतो. लॉंगेस्ट चेन जर आपण बघितली 1 2 3, हा चौथा कार्बन त्याच्यामध्ये येणार नाही. 3 जर असेल तर तो कोणता पॅरेंट अल्केन असणार, प्रोपेन. नाउ इट्स नंबरिंग शुड बी सपोज लाईक दिस 1 2 and 3. नाउ both the substituent are to the second carbon, so their position will be 2. नॉमेनक्लेचर मध्ये काय येणार बघा,
2 chloro 2 methyl. Which comes first? Alphabetically chloro comes first, so its name will be 2 chloro 2 methyl. Parent alkane is the propane. Now one more example we will see, that is in case of डबल बॉन्डेड. समजा एखाद्या एक्झाम्पल मध्ये कार्बन कार्बनच्या चेन मध्ये जर डबल बॉन्ड असेल, अशा वेळेला त्याचं नॉमेनक्लेचर असं करायचं बघा. इथे एक बघू आपण, दॅट इज CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड Cl. बघा आपण बघितलं होतं की याला व्हिनिल हॅलाइड या टाईपचं आपण बघितलं होतं. सो इट्स नेम विल बी इन कॉमन सिस्टीम द सेम, दॅट इज व्हिनिल क्लोराइड. इथं कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड असल्यामुळे याला व्हिनिल क्लोराइड असं म्हटलं जातं. नाउ व्हॉट इज द पॅरेंट हायड्रोकार्बन हिअर? इथं अल्केन नाही आहे, डबल बॉन्ड असल्यामुळे तो काय असणार? अल्किन. आणि तो कोणता होता? CH2 डबल बॉन्ड CH2, दॅट इज दी इथिन. सो इट्स नेम विल बी क्लोरो इथिन. पोझिशन 2च असल्यामुळे दाखवण्याची गरज नाही, डायरेक्टली आपण इथं म्हणायचं आहे क्लोरो इथिन. आणि त्याच्यामधले लास्ट 2 एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत ह्या नॉमेनक्लेचर मध्ये. बघा आतापर्यंत जे बघितले आपण एक्झाम्पल्स हे होते ॲलिफॅटिक चेनचे, ज्याच्यामध्ये अरोमॅटिक रिंग नव्हती. पण अरोमॅटिक रिंग जर असेल तर अशा वेळेला त्याचं नॉमेनक्लेचर कसं करायचं, त्याचे काही एक्झाम्पल्स इथे बघू आपण. वी कन्सिडर द एक्झाम्पल. दिस इज द अरोमॅटिक रिंग. Iodine, this is the methyl group attached to benzene ring. आता याच्यामध्ये बघा हा जो कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये पॅरेंट कंपाऊंड कोणाला समजायचं आहे तर बेन्झिनला अटॅच असणारा CH3 हा जो कंपाऊंड आहे, याला जर पॅरेंट समजला, आपण कॉमन सिस्टीमचा विचार करतोय तर त्याला टोलुईन म्हणतात असतात. आणि हा त्याच्यापासून पॅरा पोझिशनला आहे. फोर्थ हे आर्थो पोझिशन, मेटा पोझिशन आणि पॅरा पोझिशन. तर याचं कॉमन सिस्टीम मध्ये नाव असणार P आयोडो टोलुईन. P stands for para position, para आयोडो टोलुईन. दिस इज द कॉमन नेम. बघा IUPAC सिस्टीम मध्ये मात्र यापेक्षा सोपी मेथड्स आहेत. काय करायचं फक्त आपल्याला, याला आपण पोझिशन यांना देत असताना तुम्ही इथं याला प्रेफरन्स क्लोरीनला जर दिलं आपण इथं तर 1, 2, 3 and 4 हे त्यांच्या आता पोझिशन झाल्या. आता त्याला त्याचं नॉमेनक्लेचर करत असताना याला मूळ कंपाऊंड बेन्झिन आहे असं समजून आपण बघा त्याचे सबस्टिट्यूट काय काय. फर्स्ट पोझिशनला आयोडीन आहे, फोर्थला मिथिल ग्रुप आहे. सो इट्स IUPAC नेम विल बी लाईक दिस, दॅट इज 1 आयोडो, 4 मिथिल, benzene, 1 iodo, 4 methyl benzene. Now the last example, this is also the example of aromatic compound. aromatic compound चा अजून एक एक्झाम्पल आपण बघतोय. बघा एक बेन्झीन रिंग असणार आणि ह्या बेन्झीन रिंग मध्ये सपोज देयर आर 2 हॅलोजन ॲटम्स, 2 क्लोरीन ॲटम या ठिकाणी अटॅच असणार. आता अशी जी पद्धतीचा जो कंपाऊंड असतो
आपल्या कॉमन सिस्टीममध्ये ही पोझिशन कोणती आली, मेटा पोझिशन असेल आणि 2 या ठिकाणी क्लोरीनचे ॲटम आहेत म्हणून याचं कॉमन सिस्टीममध्ये नाव असणार यम डायक्लोरोबेन्झीन. एकच असतात आपण त्याला बेन्झिल क्लोराईड म्हटलं असतं, परंतु 2 असल्यामुळे याला डायक्लोरो या पद्धतीने म्हणायचं असतात, यम डायक्लोरोबेन्झीन. बट इन केस ऑफ IUPAC सिस्टीम वी हॅव टू मेन्शन देअर पोझिशनही दाखवावं लागेल आपल्याला या ठिकाणी 1 2 3 असं जर असेल तर त्याचं कॉमन IUPAC सिस्टीममध्ये नाव काय असायला पाहिजे, 1,3 डायक्लोरोबेन्झीन. जवळपास याच्यासारखंच आहे, फक्त इथं एमच्या ऐवजी जरी पोझिशन दाखवायची असते. सो 1,3 डायक्लोरोबेन्झीन. या पद्धतीने आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या कोणत्याही कंपाऊंडचं नॉमेनक्लेचरचे IUPACच्या रूल्सनुसार करता येतात. हे सगळे रूल्स आपण 11th मध्ये बघितलेले आहेत. त्याचे काही एक्झाम्पल्स आता इथे आपण बघितले. Some more examples you can refer the textbook. Now from next video we will see the preparation methods of alkyl halides. त्यातला फक्त alkyl halides प्रिपरेशनचे आपल्याला काही मेथड्स बघायचे आहेत, त्यांच्या काही केमिकल रिॲक्शन्स आपल्याला बघायचे आहेत. सो वी विल सी इट इन दी नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.